तसेच कैलासवासी रामकृष्ण चौधरी यांच्या स्मरणार्थ हनुमानजी रामू चौधरी विद्यमान नगरसेवक यांच्या माध्यमातून देखील सुंदर असं जो गिफ्ट हॅम्पर आहे त्यांचेही मनापासून आभार. निलेशजी चौधरी साहेब यांच्या माध्यमातूनच सुंदर अशी मॅन ऑफ द मॅच आपल्याला ट्रॉफी पाहायला मिळेल. धर्मराजा चषक. वेलकम बैक. खेल की शुरुआत होती हुई रिग्नेश पाटिल फेम टीम विलास स्मृति रानाल टॉस जीत के बल्लेबाजी करती हुई, जबकि हिमांश पाटिल गुरसई बी को बॉलिंग के लिए आमंत्रित किया है. रिग्नेश पाटिल इस वक्त डगआउट में है. हैंडसम पर्सनालिटी, साथ में उनके करीबी दोस्त सुमित पाटिल भी हैं. स्वागत है आप सभी का धर्मराजा चषक में. खेल की शुरुआत होती हुई सूरज केने सुपर डीपर ऑलराउंडर हैं, सामना करेंगे गीतेश माली. नॉन स्ट्राइक पर हैं चिराग माली बिग बर्ड ऑफ रानाल. पहली गेंद कट के अंदर की जानी भाई ऑन द राइज खेला, पहले बाउंस पे उठाया, कोई रन नहीं. चिराग माली 1 साल के अंतराल के बाद आए, लेकिन क्रिकेट में छाए हैं. चाहे BC4 क्रिकेट हो, चाहे लीग क्रिकेट हो, चाहे ग्रामीण क्रिकेट हो. ग्रेट प्लेयर सूरज के नहीं. पटकी भी गेंद बैकफुट पे गए हैं, हुक कर दिया गेंद को. गेंद जा रही है डीप बैकवर्ड स्क्वायर एक बाउंड्री के बाहर. 4 रन. चौके से खाता खुला है. फंटास्टिक शॉट, एंगलिंग हिज बॉडी, गोes his back foot, hooks dash ball, one bounce through the backward square leg for 4. बढ़िया शुरुआत. 4 रन से खाता खुला. गीतेश माली का खाता खुला टीम विलास स्मृति रानाल का. सूरज केने बेहतरीन इन कटर. ये खासियत है तीखा जवाब देने की सूरज केनी की. 2020-21 का सीजन सूरज केनी के नाम रहा था, चाहे फिर ग्रामीण हो 22 का भी, चाहे फिर सिटी क्रिकेट हो. सूरज केनी लॉकडाउन में बहुत अच्छा इंटरव्यू मेरे साथ किया था उन्होंने. इस मरतबा घसीटा है बल्ले पे. फील्डर मौजूद हैं वाइडिश लॉन्ग ऑन में. किशोर मुकादम 1 रन आता हुआ स्कोर 5 पे पहुंचा है. किशोर मुकादम क्या गजब का कैच करण अंबाला का उन्होंने पकड़ा था फाइनल में, BPL के फाइनल में. ये खिलाड़ी एक काम करता है 10 बार चमकता है. बाकी खिलाड़ियों को चमकने के लिए 10 मरतबा परफॉर्म करना पड़ता है. इस मरतबा अपर कट किया है. गेंद जा रही है पॉइंट बाउंड्री की तरफ. अब जाकर उसका पीछा किया जा रहा है. बाउंड्री के अंदर गेंद को रोका है. 2 रन से खाता खुला है चिराग माली का. बढ़िया शुरुआत करते हुए चिराग माली. सूरज के ने चिराग माली के लिए स्विंग एंड मिस. ऑफ कटर थी, आगे रखा था. पहला ओवर 3 मिनट में किया है. यही खासियत है गुरसई बी की. 1 ओवर की समाप्ति, रन बने 7. कल दोस्तों सुपर संडे है और सुपर डे है. धर्मराजा चषक का राजा नगर सेवक की तरफ की ये पेशकश है. और कल यहाँ कहीं मुख्य अतिथि रहेंगे. आज बकासूर को देखा. 7 रन 1 ओवर की समाप्ति के बाद. एंड ऑफ द फर्स्ट ओवर 7 for 1 विकेट, 7 for no विकेट. बहुत अच्छी शुरुआत तो भी नहीं कहेंगे, लेकिन बहुत खराब भी नहीं, क्योंकि विलास स्मृति रानाल चाहेंगी कि पहले 40 के ऊपर जाया जाए. मिस्ट्री बॉलर कपिल के ने
कौन भूल सकता है कपिल केने के उस ओवर को जो 26 फरवरी को केंद्रीय मंत्री चषक में उन्होंने डाला था और कारिवली जैसी मजबूत टीम के सामने डिफेंड किया था। कौन भूल सकता है उस ओवर को जो बाली ट्रॉफी में बुरशीती के सामने डाला था 22 मार्च को। इस मरतबा बढ़िया गेंद, और ये घटना 2023 की। इस मरतबा बहुत दूर चले गए वाइड। देखिए चर्चा धर्मराजा चषक की है। भिवंडी का क्रिकेट बहुत ऊंचाइयों पे है। बीपीएल में भी काफ़ी इंजॉय लूटा, कल भी इंजॉय लूटी है। बीपीएल में शुभम स्ट्राइकर का जो परफॉर्मेंस था वो बहुत ही लाजवाब था। शुभम नाइक फैम टीम बैकफुट पे गए, गेंद को पंच किया एक्स्ट्रा कवर में, 1 रन। शॉट में नहीं था दम, रन मिलेंगे कम। 9 पे पहुंचा है स्कोर। चिराग माली, बिग बर्ड ऑफ रानाल, कई सालों से ग्रामीण क्रिकेट और BC4 सिटी क्रिकेट में अपना सिक्का जमा के रखा है इस खिलाड़ी ने। दूसरी तरफ कपिल केने मिस्ट्री गेंदबाज हैं, कुछ भी कर सकते हैं। खड़े खड़े खेला है, फील्डर नीचे है, छूट गया क्या, टूट गया सपना। 1 रन। स्विच हिट है, गैप में ट्रैवल हो रही है, नहीं रोक पाएंगे। गेंद बैकवर्ड पॉइंट बाउंड्री के बाहर, 4 रन। राइट, स्विंग एंड मिस। देखिए जो ISPL का ऑक्शन हुआ कुणाल सर, 32,50,000 में विजय पौले को भिवंडी में आकर शुभम स्ट्राइकर से खेलकर जो नाम मिला और जो चर्चा रही, बेनिफिट तो मिलेगा ही ना। इस मरतबा विकेटों के ऊपर से गेंद गई है, अच्छी वापसी। आउट हो गए हैं बैट्समैन। पहला झटका लगाए, यहां पर आउट होके जा रहे हैं बल्लेबाज गीतेश माली। 2 ओवर की समाप्ति पे कुल रन आए इस वक्त 14। कहीं ना कहीं अगर हम रात के मैचेस की बात करें तो लगभग 10 रन पीछे चल रही इस वक्त। लेकिन यहाँ गोरसई भी की, हिमांश पाटिल एंड कंपनी गोरसई भी की सराहना करनी होगी कि अपने ओवर बहुत जल्दी करते हैं। Welcome back. End of the second over, not enough total made by Vilas Smurti Ranal. They are just 14 for the loss of 1 wicket. 1 down position. Rohit Chaudhary, one of the great stroke player. 2 ओवर की समाप्ति, रन 14 है। चिराग माली का रोल बढ़ गया है। दूसरी तरफ हम देखें तो रोल बढ़ गया है निशांत केने का। क्या खूबसूरत भिवंडी का माहौल है। केने रहते हैं
गोरसई में और केनी रहते हैं मानकोली में। निशांत केने सामना करेंगे चिराग माली। अगली दो टीमें टॉस बॉक्स में रिपोर्ट करें। भूमि 11 मांडा और भव्या 11 वाघबिल। दोनों के कैप्टन से रिक्वेस्ट है कि आपको टॉस बॉक्स से जुड़ जाना है। दिशांत केने फुल टॉस गेंद ऑफ साइड में वाइड यॉर्कर थी, आधे बल्ले से डीप मिड ऑन में खेला चिराग माली ने 1 रन। सबसे बड़ी बात है कि पहले ओवर को निकाल दे तो गोरसई बी के गेंदबाजों ने ऊंची बैकलिफ्ट का इस्तेमाल करने नहीं दिया है। देखिए पिछले धर्मराजा चषक में हमने देखा कि भावेश पवार की नीलेश चौधरी साहब ने किस तरह पजीराई की थी। हम हमारे 5 क्रिकेटर्स हैं, उनको नीलेश चौधरी साहब और पूरे भिवंडी कर्स की तरफ से मुबारकबाद देते हैं कि आप ISPL में अच्छा परफॉर्म करें। इस मरतबा मिस टाइम स्ट्रोक है, फील्डर नीचे आ रहे हैं लॉन्ग ऑफ के। ओ मौका भी दिया और चौका भी दिया। ये भावेश पवार नहीं है बल्कि भावेश पवार के भाई हैं और कमेंट्री सिद्दीक भावे कर रहे हैं, दशरथ पाटिल नहीं कर रहे हैं। मौका भी दिया और चौका भी दिया। इस मरतबा फिर हवा में खेला है, अब की बार नहीं बच पाएंगे। एक और विकेट। देखिए भावेश पवार प्राइड ऑफ भिवंडी एंड प्राइड ऑफ ISPL, विवेक शेलार प्रिंस ऑफ भिवंडी एंड PTC एक्सप्रेस, पवन केने A1 पवन, साथ ही साथ प्रथमेश ठाकरे वारेट का कोहिनूर, और साथ ही साथ हमारे जो 5वें खिलाड़ी है वंडर बॉय ऑफ भिवंडी JP जयेश पाटिल। ये 5 खिलाड़ी ISPL में चुने गए। राजा नगर सेवक नीलेश चौधरी साहब, पूरी ऑर्गेनाइजिंग कमेटी, पूरे भिवंडी कर्स आपको ऑल द बेस्ट कहते हैं कि ISPL में भिवंडी का नाम ऊंचा करे। जिस तरह पहले में भावेश पवार बेस्ट बॉलर ऑफ द ISPL रहे थे, आकाश पाटिल नए बैट्समैन आए जबकि सामना करे दिशांत केने का। वाघबिल के कैप्टन और मांडा के कैप्टन जगन पाटिल फैम टीम। जगन पाटिल अगर आप यहाँ मौजूद हो आपको हमारे मंच पे आना है। कल्याण ग्रामीण संगठन के अध्यक्ष हैं। स्विंग एंड मिस, क्या ऑफ कटर किए, कमाल की ऑफ कटर, कांटा बदला था बल्लेबाज के बिल्कुल सामने से। है हमारे बीच प्राइड ऑफ भिवंडी, प्राइड ऑफ ISPL, प्राइड ऑफ महाराष्ट्र भावेश पवार है। आपसे रिक्वेस्ट है कि नीलेश दादा आपको मंच पे बुला रहे हैं, आपका स्वागत है। आप मंच पे बैठ सकते हैं, ग्राउंड में नहीं जा सकते। पटके भी गेंद, छोटी गेंद थी, शॉर्ट हम पुल किया है, पीछे फील्डर है डीप में, पहले बाउंस पे उठाया, 1 रन। छोटी गेंद मानो खोटी गेंद। वाकई में हम सदाबहार कमेंटेटर अजय घरत सर को काफ़ी मिस कर रहे हैं। धर्मराजा चषक में एक छोटे से ऑपरेशन के बाद वो नहीं आए, उनको खेद भी है। और नीलेश दादा ने भी उनके लिए ये दुआ की है कि वो जल्दी ठीक होकर फिर से कमेंट्री में आए। बड़े कमेंटेटर हैं। कदमों का इस्तेमाल, निकल के मारने की कोशिश, स्ट्रोक को चेक करना पड़ा था क्योंकि वाइड यॉर्कर गेंद थी। ये दिशांत केने ये बल्ले के नीचे नीचे गेंद कर रहे हैं। तीन ओवर की समाप्ति, रन बने 21, विकेट गिरे 2।
ये आप रिकी पॉइंटिंग को देख रहे हैं, मोती को, भिवंडी के रिकी पॉइंटिंग दर्शकों में नजर आ रहे हैं। इस खिलाड़ी का भी बहुत लंबा इतिहास है। कौन भूल सकता है मेयर कप 2011 का वो सेमीफाइनल मुकाबला बी इंडियन बनाम जॉली स्पोर्ट कामतगर। आखिरी ओवर में मोती ने उजेर के 25 रन लिए, लेकिन जमा की ज़बरदस्त बल्लेबाजी से वो मैच बी इंडियन जीत गई। रिग्नेश पाटिल को दिखाया जा रहा है, टीम के ओनर। वेलकम। डेथ ओवर में किशोर मुकादम। पहली गेंद छोटी थी, खींच के मारा है, ये चाबुक है, लेकिन पीछे फील्डर ने कैच छोड़ दिया है। ऊंचाई अच्छी थी, कपिल केने उस कैच को लपक नहीं पाए। यहां पे एक और रन आउट। देखिए ऊंचाई ज्यादा थी, हालांकि बल्ले के बीचों बीच जरूर लगी थी, लेकिन इस तरह के कंडीशन में जब ड्यू फैक्टर हल्का सा आ गया हो और ऐसी क्लाइमेट हो तो गेंदें कहीं ना कहीं अब थोड़ी बहुत रुक कर आ रही। बैकफुट पे खेलने के लिए आपके पास एक अलग ही क्लास चाहिए। भूमि 11 मांडा के कैप्टन और भव्या 11 वाकबिल के कैप्टन दोनों आ चुके हैं। देखिए क्रिकेट में टाइम आउट का रूल है। 6 नवंबर 2023 को एंजेलो मैथ्यूज को आउट दिया गया था, और टेनिस क्रिकेट में 14 जनवरी 2024 को जो आउट घोषित किया गया था 2025 को, वो करण कासार थे बीपीएल में। नए बैट्समैन दीपेश पाटिल आए बल्लेबाजी को। ज़्यादा कुछ बचा नहीं है, 5 गेंदें बची है, 2 से 3 बड़े स्ट्रोक लगाने होंगे अगर मैच में रहना है तो। किशोर मुकादम, खराब गेंद, समाचार ले नहीं पाए, नो बॉल। खेला जरूर था, लेकिन सिर्फ 1+1 2 रन। फ्रीट का चलन 2007 के T20 वर्ल्ड कप में आया, जहां पर पहला फ्रीट भारत के वीरेंद्र सहवाग ने खेला, जिस पे 2 रन आए थे। ओ ब्यूटी ब्यूटी, उंगलियां फेरी थी, रॉन्ग वन। रिप्ले में देखेंगे क्या चाइनामैन थी, हाथों के पीछे से। यस, चाइनामैन। लेकिन चाइना के सामान से सावधान ना भाई, चला तो चांद तक नहीं तो शाम तक। 24 रन 3 विकेट। फिर से रॉन्ग वन, लेकिन अब की बार बाहर वाइट। वहां किशोर मुकादम अपनी गेंदों पे उंगलियां फेर रहे हैं, और उनके भाई नैनेश्वर मुकादम स्कोरिंग में उंगलियां चला रहे। 25 रन। इस मर्तबा ये शॉट शायद बाहर जाए। यस, डाउन द ग्राउंड, 6 रन। दोनों कैप्टन आ चुके हैं। मांडा टीम के कैप्टन मंथन आ चुके हैं, मांडा टीम के भी कैप्टन आ चुके हैं। एक कल्याण ग्रामीण की टीम तो दूसरी ठाना ग्रामीण की टीम। यस, जब 4 ओवर समाप्त होंगे तो राहुल वीर बताएंगे कि कौन से मेहमान टॉस के लिए आ रहे हैं। अब की बार थोड़ा दूर रखने की कोशिश कर रहे हैं, बचने की कोशिश कर रहे हैं किशोर मुकादम।
देखिए दुनिया में बहुत सी गली है, पतली गली पकड़ के चले जाओ। क्रिकेट में बच के नहीं, डट के मुकाबला करना होता है, क्योंकि जो डर गया मानो घर गया। फिर खराब गेंद, आपकी बार नो बॉल। अच्छी खासी स्पिन गेंदबाजी कर रहे थे, एकाएक तेज करने गए। नो बॉल, फ्री आता हुआ, वो भी चिराग माली के सामने। बहुत कम बॉलर बचते हैं फ्री हिट पे इनके सामने। ओ बढ़िया गेंद, फिर रॉन्ग वन। कमाल की गेंद। शायद अच्छी खासी स्पिन कर रहे हैं, उसमें तेज करने की क्या जरूरत है? घी सीधी उंगली से निकल रहा है तो क्यों टेढ़ा कर रहे? आपके बार बैकफुट पे इंतजार करके खेला हुआ शॉट, पीछे प्रोटेक्शन नहीं है, हवा में जरूर था, 2 रन। पैंतीस रन, बड़ा शॉट आया तो मैच मानो बन गया, और मारने की काबिलियत है, ये बिग बर्ड है। आपकी बार कंट्रोलफुल शॉट है, आउटफील्ड में 1 रन बना है, दूसरे की दौड़ लगा चुके हैं, 2 रन पूरे किए हैं, थ्रो पहुंचा है लेकिन अपनी क्रीज में पहुंच गए। तो कुल मिलाकर रन बने 37। 38 की चुनौती। चलते हैं पहले टॉस बॉक्स में आईपीएल की वेलवेट वाइस सर कुणाल दाते के पास, और राहुल भुईर बताएंगे कि कौन से मान्यवर टॉस के लिए टॉस बॉक्स में जुड़ रहे। खेल की जब शुरुआत होंगी सेकेंड इनिंग में आपके साथ रहेंगे सर कुणाल दाते। ॲडव्होकेट कल्पेश ठाकूर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण आता टॉस करणार आहोत. आपल्या टॉस बॉक्समध्ये दोन्ही टीमचे कॅप्टन आहेत. तिथे भावे विलियन वाघबीळ आणि भूमी इलेव्हन मांडा. टॉसची माहिती आहे तुम्हाला. एका बाजूला आहे धर्मराजा चषक आणि दुसऱ्या बाजूला आहे वरालदेवी स्पोर्ट्स टाडाळी. भूमी इलेव्हन मांडा टीमचे कॅप्टन कॉल करतील. धर्मराजा हा कॉल होता आणि वरालदेवी स्पोर्ट्स. धन्यवाद ॲडव्होकेट साहेब, आपण स्थानापन्न व्हा. खूप खूप धन्यवाद, आपण इथे जोडले गेलेत. या बसून घ्या. भूमी इलेव्हन मांडा आणि त्यांच्या विरुद्ध वाघबीळ अशी लढत आहे. भावे इलेव्हन आपण टॉस जिंकलाय. टॉस जिंकल्यानंतर निर्णय काय घेणार आहात भूमी इलेव्हन मांडाच्या विरुद्ध विचारताय, म्हणजे डिसिजन पेंडिंग आहे. परंतु वाघबीळ संघ आज आपण पाहतोय ठाणे परिसरातून ही स्पर्धा खेळण्यासाठी आलात. कसा वाटतोय माहोल या वर्षीचा या धर्मराजा चषकाचा, आणि या अगोदर तुम्ही या स्पर्धेमध्ये खेळलेला आहात का? मी खेळलेलो आहे. पण कसं वाटतं या वर्षीचं आयोजन, आणि टॉस जिंकल्यानंतर मीटिंगमध्ये तुम्ही निर्णय घेणार आहात? लवकरात लवकर कळवा. धन्यवाद. भूमी इलेव्हन मांडा टीमचे कॅप्टन आपल्याबरोबर आहेत. जगन्नाना पाटील नेहमीच पुरस्कर्ते राहिलेत तुमच्या टीमसाठी. सातत्याने तुम्ही महाराष्ट्रातल्या अनेक ग्रामीण टुर्नामेंटमध्ये खेळत आहे, परंतु त्यातल्या त्यात या परिसरातली एक नामांकित स्पर्धा, निलेश शेठ चौधरी यांचं आयोजन, कशी वाटली तुम्हाला ही स्पर्धा? स्पर्धा दरवर्षी चांगली असते आणि आम्ही मागच्या वर्षी पण खेळलो. जशी मागच्या वर्षी असते त्याच्यापासून चांगली आहे, आणि आम्हाला खेळायची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. मागच्या मॅचमध्ये तुम्ही धावा डिफेंड केल्या, खूप चांगली गोलंदाजी केली. विशेष म्हणजे शेवटच्या षटकामध्ये तुमचे जगन्नाना गोलंदाजीसाठी आले, त्यांनी गोलंदाजी खूप चांगली केली. या मॅचमध्ये यांनी जर फिल्डिंग घेतली आणि तुमची बॅटिंग आली, परत एक वेळा डिफेंड करण्यासाठी तुमचा संघ उतरेल, काय वाटते 4 ओव्हरच्या मॅचमध्ये किती धावा करायला पाहिजे? असं काय स्पेसिफिक टोटल नाही, तरी पण आम्ही 40+ जाण्याचा ट्राय करू, कारण आता थंडी आहे तर बॉल तेवढा ट्रॅव्हल पण नाही होणार. मोस्टली 40+ झाले तर आम्ही डिफेंड करू. चला, खूप साऱ्या शुभेच्छा. नुकता टॉस झालेला आहे, निर्णय अजूनही पेंडिंग आहे. थोड्याच वेळात तो डिसिजन तुमच्यापर्यंत आम्ही घेऊन येऊ. टॉस मात्र जिंकलाय वाघबी टीमच्या कॅप्टनने. धन्यवाद.
खेल की शुरुआत होने जा रही है। देखना है कि चिराग माली के लिए डगर आसान नहीं है। हालांकि बल्लेबाजी ज़रूर अच्छी की है। इस तरह के मैचेस और वो भी गुरसई भी को आपको हराना है तो इनिशियल ओवर में आपको विकेटें लेना होंगी। खेल की शुरुआत आगे की कहानी मिस्टर आईपीएल सर कुणाल दाते की जुबानी। धन्यवाद सिद्दीक सर. 38 धावांचं टार्गेट आहे. 38. पहिला बॉल लॉफ्ट केला ऑन साईडला. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. सिंगल तिथे मिळेल. फिल्डर आहे डीपमध्ये आणि एकेरी धावेने खातं उघडलंय सूरज केनेचं, टीम गोरसे बीचं. हिमांश पाटील अँड कंपनी गोरसे बी. या मॅचमध्ये 38 धावा करायचे त्यांना. विलास स्मृती राहनाळ या टीमच्या विरोधात खेळत असताना राहनाळ टीमचे पाठीराखे मोठे संख्येने आलेले आहेत. रिग्नेश पाटील यांचं देखील सहर्ष स्वागत आणि त्यांच्याबरोबर आलेला सगळं मित्रपरिवार. टीमचे संघ मालक आहेत विलास स्पोर्ट्सचे. ड्रायव्हिंग लेंथवर बॉल होता. बॅकआउट ऑफ पॉइंट. फिल्डर आहे. सिंगल तिथे घेण्याचा प्रयत्न. थ्रो येतोय आणि तोपर्यंत एक धाव मिळेल. संदेशचं खातं उघडले. टीमची धावसंख्या 2. चॅलेंजिंग धावसंख्या नक्की आहे. मगाशी आपल्याला ग्राउंडचं दृश्य दाखवण्यात आलं प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून. गवतावर तेवढं दव पाहायला मिळालेलं नाही आहे. ऑलमोस्ट 1:45 वाजत आलेले आहेत. हे राजा नगरसेवक, भिवंडीचे ज्येष्ठ नगरसेवक म्हणून त्यांची ओळख आणि त्यातल्या त्यात क्रिकेटची प्रचंड आवड असलेल्या व्यक्तिमत्वाने रिग्नेशचं नाव मी तिथे घेतलं. तो प्रोत्साहन देतोय या टीमला. युवा नेतृत्व आहे. राहनाळचा फुल टॉस बॉल होता आणि इथे एक सिंगल मिळताना दिसेल. रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे बीमरसाठी. इट्स अ फेअर डिलिव्हरी. योग्य बॉल आहे. फेअर डिलिव्हरी. त्याच्यामुळे 3 बॉलमध्ये 3 सिंगल आतापर्यंत आलेले आहेत गोरसे बच्या खात्यामध्ये. हिमांश पाटील अँड कंपनी गोरसे बी. 38 धावसंख्येचा पाठलाग करते हा संघ. पुढचा बॉल स्वीप केलाय. खूपच चांगला फटका. डीपमध्ये स्क्वेअर लेगमधून फिल्डर येत आहेत वेगाने बॉलपर्यंत. तोपर्यंत एक धाव मिळताना दिसेल. पहिल्या 4 बॉलवर 4 धावा. एकेरी धावा येत आहेत. म्हणजेच काय चिराग माळीचं षटक चांगलं आहे. बॅटिंग करत असताना देखील चिरागने 16 धावांचं योगदान दिलं आणि फायटिंग स्कोरचा निर्माण केला. तो सध्या गोलंदाजी करताना दिसतोय टीम गोरसे बीच्या विरोधात. आणि विलास स्मृती राहनाळ हा संघ सहजासहजी सामना सोडणार नाहीयेत. कारण संघर्ष आहे तो संघर्ष दिसेल. टर्न केला बॉल. 5व्या बॉलवर पाहूया किती धावा येत आहेत. डीपमध्ये फिल्डर धावतायत आणि अखेर रेस लागली आणि ती रेस जिंकतोय बॉल. बॉल सीमा पार येतोय. चौकार सूरजच्या बॅटमधून. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 8. 30 धावांची गरज आहे. चांगला फटका. बॉल पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला होता. ऑफ ब्रेक बॉल होता आणि त्याला टर्न करत असताना सरळ पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्क्वेअर लेगला 4. अखेर सूरजची बॅट फिरली आणि बरोबर त्या पंचांच्या डोक्यावरून बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. झोप उडवली आहे गोकुळ पाटील यांची. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेतली. एक सिंगल मिळेल. यानंतरच्या मॅचमध्ये 12व्या 11
वाघभिळ या टीमने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. त्याच्यामुळे टीम मांडा बॅटिंगसाठी रेडी राहायचंय आणि भावे 11 वाघभिळ कॅप्टन लक्षात घ्या, लगेचच खेळाडू घेऊन या आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर डगआउट जवळ. आमचं मान्यवर कक्ष जिथे तुम्ही पाहता या स्पर्धेचे आयोजक, शिल्पकार, एक मोठं नेतृत्व, भिवंडी महानगरपालिकेमध्ये ज्येष्ठ नगरसेवक म्हणून त्यांची एक वेगळी छबी, एक वेगळी ओळख, क्रिकेटवर प्रचंड प्रेम आणि त्यातल्या त्यात आज आपण पाहिलं भारताचा महानंदी इथे उपस्थित झाला होता, म्हणजेच सगळ्यांचा लाडका नंदी बकासूर. त्याची ग्रँड एंट्री, स्वतः निलेश शेठ चौधरी, मोहिल शेठ तिथे उपस्थित होते आणि पहा हे प्रेम आहे त्या नंदीवरचं निलेश शेठ चौधरी यांचं. आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतोय बैलगाडा क्षेत्रामध्ये देखील हे नाव आदराने घेतलं जात आहे, एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. राजकीय क्षेत्रात तर हे नाव चर्चेमध्ये असतंच, परंतु त्यातल्या त्यात बैलगाडी क्षेत्रामध्ये देखील हे नाव चमकतंय. टाडाळीचं नाव, या परिसराचं नाव सातत्याने निलेश शेठ चौधरी करतायत, ही एक मोठी गोष्ट आहे आणि कर्तृत्ववान असं नेतृत्व आपल्याला लाभलंय याचा आपल्याला अभिमान आहे. 9 धावा, शॉर्ट बॉल होता, बीट मिळाली, जागा मिळाली, अपरकट करण्याचा प्रयत्न, डीपमध्ये फिल्डर येत आहेत, तोपर्यंत 1 धाव मिळताना दिसेल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 10. आता 17 बॉलमध्ये 28 धावा करायच्या आहेत. बकासूर आणि भवानी हे दोन्ही नंदी आज इथे उपस्थित होते संध्याकाळच्या सत्रामध्ये आणि भव्य दिव्य जंगी असं स्वागत झालं. बकासूर आणि भवानी प्रत्येक प्रेक्षकांपर्यंत गेले आणि त्यानंतर ते मुख्य व्यासपीठावर आले. आज हळदी कुंकू समारंभ देखील आपण पार पाडला. महिलांसाठी विशेष कार्यक्रम आपण दरवर्षी या स्पर्धेच्या माध्यमातून तो आयोजित करत असतो आणि त्यांनी देखील त्या नंदीचे आशीर्वाद घेतले आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने परत एक वेळा क्रिकेट या खेळाला सुरुवात झाली आणि हा महोत्सव असाच रंगतो. धर्मराजा चषक म्हटल्यानंतर प्रत्येक स्तरावर चर्चा होत असते. शॉर्ट बॉलचा वापर, पुल केलाय, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल बॉल. संदेशच्या बॅटमधून धर्मराजा चषक षटकार. कडक शॉट इथे पाहायला मिळतोय, टायमिंग प्रॉपर पाहायला मिळालं. हलकासा शॉर्ट बॉल होता, पुल केलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि उत्तुंग षटकार मारलाय. फलंदाज संदेश केनेच्या बॅटमधून 6 धावा. टीमची धावसंख्या 16 विदाउट लॉस. हिमांश पाटील अँड कंपनी, गोरसे बी. करंट रन रेट 12चा आहे, रिक्वायर रन रेट 8.25चा झालाय. त्याच्यामुळे सामना सोपा आहे, परंतु कठीण केला जाऊ शकतो. विकेट पाहिजे टीमला आणि विलास स्मृती राहणार या टीमला ब्रेक थ्रू मिळून द्यावा लागेल कुठल्या तरी गोलंदाजाला. परत एक वेळा पिकअप शॉट, यावेळेला सरळ उचलून फेकलाय बॉलला लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने, पॅव्हिलियनच्या पलीकडे येतो आणखीन एक उत्तुंग षटकार. बॅक टू बॅक षटकार. आता संदेशवर जबाबदारी वाढली आहे. गोरसे बचा विचार केला तर 2 खेळाडू ISPL मध्ये गावातले खेळतात, त्याच्यामुळे थोडंसं ते बंधन आहे, रिस्ट्रिक्शन आहे. त्यामुळे ते खेळाडू 6 फेब्रुवारीपर्यंत खेळू शकत नाही टेनिस बॉल क्रिकेटच्या कुठल्याही स्पर्धेमध्ये. त्याच्यामुळे पवन नाही, भावेश नाही, अशा परिस्थितीमध्ये आता जबाबदारी प्रत्येकाला घ्यावी लागेल आणि ती जबाबदारी संदेशने स्वीकारली आहे. मेघनाथ देखील नाहीये टीममध्ये, राहुलही नाहीये. त्याच्यामुळे जेवढे काही उपलब्ध खेळाडू आहेत, मग गावातले थोडेसे यंगस्टरही गोळा करा, त्यांनाही थोडंसं क्रिकेट खेळण्याची संधी त्याच्यामुळे मिळेल, त्यांचा कॉन्फिडन्स बिल्ड होईल, मग तुमच्यासाठी सर्व काही सुकर होईल. यावेळेला लपेटलाय बॉल, बॉल हवेत आहे, फिल्डर नाही आहे, नो मॅन्स लँडमध्ये पडेल. 1 धाव मिळताना दिसेल संदेशच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 23 आणि खऱ्या अर्थाने एक मोठी सुवर्ण संधी चालून आली आहे गोरसे गावातल्या प्रत्येक यंगस्टरला. त्याच्यामुळे प्रॅक्टिससाठी जा, मैदानावर जा, संधी तुम्हाला देतील. संधी मिळाली की तुम्हाला त्या संधीचं सोनं करता येईल आणि काही खेळाडू दिसतात मला यंग. या गोरसे टीम मध्ये शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, इम्प्रोवायझिंग स्ट्रोक परंतु बीट केलंय. गीतेश माळीने एक डॉट बॉल येतोय सूरज केनेच्या अगेन्स्ट आणि जास्त क्रीजच्या आतमध्ये जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल, चांगलं कमबॅक. टीमची धावसंख्या 23, 38 धावांचं टार्गेट आहे. अजूनही 15 धावांची गरज आहे. 13 बॉलचा खेळ शिल्लक. बॅटचा स्विंग चांगला आहे, गॅपमध्ये चाललाय बॉल, डीप स्क्वेअर लेग पर्यंत धावावं लागेल फिल्डरला मिड विकेट मधून.
तोपर्यंत एक धाव कंप्लीट, दुसरी धाव देखील मिळते. ओव्हरची आता होईल समाप्ती. डबलच्या मदतीने धावा झालेल्या आहेत 25. 2 षटकांचा खेळ संपलाय. आता धावा करायच्या येणाऱ्या 12 बॉलमध्ये 13. चला फास्ट खेळा. टायमर सेट आहे, लक्षात घ्या. 10 मिनिटं झालेले आहेत. 9 मिनिटं 53 सेकंद. प्रत्येक स्तरावरील लोकांनी प्रेम केलंय निलेश शेठ चौधरी यांच्यावर आणि त्यामुळे रात्री मध्यरात्री देखील या मुख्य व्यासपीठावर तुम्हाला ती मंडळी दिसतील जे नेहमीच प्रेम करत आलेत निलेश शेठ चौधरी यांच्यावर. आणि त्याचमुळे या क्रिकेटच्या महासंग्रामाला एक वेगळं महत्त्व प्राप्त होतं. या महासंग्रामामध्ये सगळ्यात जास्त सन्मान केले जातात. अतिथी देवो भव ही भारताची परंपरा जोपासली जाते. प्रत्येक मान्यवरांचा, पाहुण्यांचा, मग छोट्यापासून मोठ्यांपर्यंत, ज्येष्ठांपर्यंत, श्रेष्ठांपर्यंत प्रत्येकाचा सन्मान होतो. एक सिंगल टीमची धावसंख्या 26. 11 बॉलमध्ये 12 धावा करायच्या आहेत. 11 चेंडू आणि 12 धावा. रिग्नेश अजूनही आपल्याला इन ॲक्शन पाहायला मिळतोय. तो देखील सातत्याने प्रोत्साहन देतोय कुठे फिल्डिंग लावायची आहे. सूरज आणि संदेशच्या विरुद्ध ते सातत्याने सांगितलं जात आहे. सूरज किने तयार. फुल टॉस बॉल होता. इथे देखील फटका फसतोय सूरजचा. थोडीशी दुखापत झाली आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला रनआउट देखील होता वाचलाय संदेश. 10 बॉलमध्ये 12 धावा करायच्या आहेत. बॅटला लागल्यानंतर तो मांडीवर लागलाय बॉल आणि त्याच्यामुळे नक्कीच थोडीशी दुखापत आहे तिथे आणि त्याचमुळे थोडासा खेळ थांबलाय. सर्वच युवा मंडळी, आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. चौधरी कुटुंबातले सर्व युवा शिलेदार, आपले सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. कारण निलेश शेठ चौधरी यांचं एक मोठं नेतृत्व आहे या स्पर्धेसाठी. ते नेहमीच कार्यतत्परतेने पुढे येत असतात प्रत्येक कार्यक्रमामध्ये. (26 रन). थोडंसं सामना थांबला आणि परत एक वेळा ठीकठाक होऊन मैदानामध्ये खेळण्यासाठी सज्ज सूरज केने. 10 बॉलमध्ये 12 धावांची गरज. सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर खेळली जाईल. वाघबी टीमने टॉस जिंकलाय नेक्स्ट मॅच मध्ये आणि त्यांनी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. 10 बॉल 12 धावा. ड्राईव्ह केलाय बॅक टू द बॉलर. तोपर्यंत ते एक धाव मिळताना दिसेल. 9 बॉलमध्ये आता 11 धावांची गरज आहे. नऊ बॉलमध्ये 11 धावा. हे समीकरण आता या मॅचमध्ये सामना चांगलाच रंगतोय. हळूहळू धावसंख्येला आकार येतोय, हळूहळू प्रेशरही येतंय.
विलासप्रती राहणार हा संघ देखील सामना सोडणार नाहीये, ते देखील कमबॅक करण्याच्या तयारीत आहेत. संदेश महत्वाचा खेळाडू आहे, त्याने 2 षटकार मारलेत. ओ हा खराब बॉल आहे, गरिबी में आटा गेला असं म्हणावं लागेल. नो बॉल कॉल केलाय पंचांनी आणि त्याच्यामुळे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न संदेशचा. तिथेही नॉट आउटचा निर्णय, म्हणजे 3 धावा ऍड होतील. मग आता समीकरण आहे फक्त 8. 9 चेंडूमध्ये 8 रन. चूक झाली आहे गोलंदाजाकडून, असं वाटत होतं एवढी चांगली फिल्डिंग सेट केली आहे आणि गोलंदाजी चांगली होईल, परंतु तसं झालेलं नाहीये. हा फुल टॉस बॉल कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न खांद्यावर पडला ऑलमोस्ट, त्याच्यामुळे नंतर काही टीव्ही अंपायरची मदत घ्यायची गरजच पडणार नाही. नो बॉल आहे, 3 धावा ऍड होत आहेत. 8 धावांची गरज, 9 बॉलचा खेळ शिल्लक आणि पुढचा बॉल आहे फ्री हिट. संदेशला खेळायला तो मिळणार आहे. गोरसे बी या टीमचं पारडं जड होत चाललंय. हिमांश पाटील यांना कंपनी गोरसे बी. पाहतो ISPL ची चर्चा मी मगाशी करत होतो आणि ISPL म्हटल्यानंतर नुकतीच भिवंडी प्रीमियर लीग अल्ताफ बाली यांचं आयोजन संपन्न झालं. शुभम स्ट्रायकरने तिथे कमाल केली आणि आपण पाहिलं विजय पावले ने काय तो खेळ दाखवला आणि त्याचमुळे 32.5 लाखाची बोली ISPL मध्ये विजय पावलेला लागली. त्यामुळे भिवंडीमध्ये आल्यानंतर चमकावं लागेल. चांगला फटका, रॅपिड बुलेट, सरळ फेकलाय बॉल, शाबूक शॉट, सीमारेषा पलीकडे षटकार, 6 धावा आणि आता 2 धावांची गरज आहे. परत एक वेळा फुल टॉसवर कडक बॅटिंग करत असताना सरळ सीमारेषा पलीकडे पाठवलंय संदेशने या बॉलला आणि आता फक्त 2 धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. हिमांश पाटील अँड कंपनी गोरसे बीला. महाराष्ट्राचा आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिव छत्रपती महाराज यांना मानाचा मुजरा या स्पर्धेच्या माध्यमातून एक छबी देखील टिपली आहे निलेश शेठ चौधरी यांची. बॅटची आतमधली कडा सरळ विकेट कीपरच्या हातात आणि हे आपल्या मुख्य स्क्रीनवर धर्मराजा, प्रत्येक धर्माचा आदर करणारं व्यक्तिमत्व. जात धर्म पंथ या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून प्रत्येकाला एकत्रितरित्या आणण्याचं काम ते करत असतात, असे आपले नगरसेवक. आणि पहा, मी मगाशीच उल्लेख केला, राजांना तो मानाचा मुजरा करणारी एक छबी देखील टिपली आहे बॅनरच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये निलेश शेठ चौधरी यांची. आणि म्हणून तर या माणसाची सर्वदूर चर्चा आहे, ख्याती आहे. 37 धावा झाल्यात, 1 धावेची आवश्यकता. सगळे धर्म समभाव मानणारं हे व्यक्तिमत्व आहे. तळागाळातल्या प्रत्येकाला पुढे घेऊन जाणारं हे व्यक्तिमत्व आहे आणि किंग आहे या परिसरातले. हे राजाने राजासारखं असावं, परंतु प्रजेबरोबर असावं. प्रजा खुश तर राजा खुश. आणि त्याचमुळे वेल क्वालिफाईड ज्येष्ठ नगरसेवक म्हणून त्यांची एक वेगळी ओळख, वेगळी छबी निर्माण झाली आहे भिवंडीमध्ये. आणि तसंच काम त्यांनी नेहमीच केलंय. तळागाळातल्या प्रत्येक घटकावर त्यांचं प्रेम आहे. छोट्या छोट्या गोष्टींवर बारकाईने त्यांचं लक्ष असतं, कारण यांची चर्चा सर्वदूर आहे. श्री निलेश शेठ चौधरी दरवर्षी न चुकता कुठलेही उत्सव आपल्या धर्मातले साजरे होत असतील तर त्याच्यासाठी ते आवर्जून मेसेज करत असतात, शुभेच्छा देत असतात. इवन दिवाळीला दरवर्षी त्यांच्या माध्यमातून गिफ्ट्स पाठवले जातात प्रत्येक समालोचकाला देखील. असं नाही की फक्त मी माझीच चर्चा करतोय. त्यामुळे म्हणूनच मी उल्लेख केला, प्रत्येक घटकावर त्यांचं प्रेम आहे. चौकार येतो आणि हा सामना इथे जिंकलाय हिमांश पाटील अँड कंपनी गोरसे बीने. अभिनंदन. राहणार संघ हॅडलक बॉईज, परंतु चांगला खेळ तुम्ही देखील केलाय. नेक्स्ट मॅच मांडा वाघबीळ. वाघबीळ संघ चला लगेच फिल्डिंग सजून घ्यायची आहे. मांडा टीम सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवा. पंचांनी लगेच ताबा घ्यायचा आहे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे देणार आहोत. दिशांत केने ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. यंगस्टर आहे, एक चांगला गोलंदाज, उभरता सितारा. 1 विकेट घेतली आहे. दिशांत केने मॅन ऑफ द मॅच. चला फिल्डिंग लावून घ्या वाघबी टीम. आणि जसं सामन्याला सुरुवात होईल या पण ऐकूया. मी मगाशी देखील उल्लेख केला होता, आता कडक आवाजाचे धनी समालोचक मित्र राहुल भोईर यांचा आवाज तुम्ही ऐकणार आहात आमच्या समालोचन कक्षातून. रात्र झाली. 37 रन विलासमती राहणार या टीमने केले होते. 38चं लक्ष होतं. धावा चेस केल्या आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातो दिशांतला. अभिनंदन दिशांत. या व्यासपीठावर आपल्याला सन्मानित केलं जाईल मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन.
चला तर पुढच्या मॅचकडे आपण वळतोय. वाघबीळ संघ लगेच मैदानामध्ये जायचंय. वाघबीळ टीम फिल्डिंग लावून घ्या, कारण टॉस आपण लवकर केला होता. तुम्हाला मगाशी सांगितलं होतं आपण. भावे 11 वाघबीळ फिल्डिंग लावून घ्या प्लीज. जाऊया मुख्य व्यासपीठावर. तिथे दिला जाईल दिशांतला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. तर इथे आपण या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हे आमचे बंधू रिग्नेश पाटील, आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. दिशान केनी यंगस्टर आहेत आणि या मॅचचे मॅन ऑफ द मॅच प्लेअर चला फिल्डिंग सेट करा प्लीज. या पंकज भोईर, माझे खेळाडू. चला सफाई कामगार आपापल्या कामाला जा.